नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका ताई तसेच लाडक्या बहिणी यांची जी काही पडताळणी आहे याबद्दलची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट बातमी ही पाहणार आहोत। नेमकी बातमी अपडेट ही काय ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अनेक महिलांनी योजनेच्या निकषांची पूर्तता न करताही लाभ घेतल्याचे समोर आले आहे। त्यामुळे आता या लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे। माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 26,44,000 महिलांच्या घरी जाऊन त्यांच्या अर्जाची तपासणी केली जाईल। या पडताळणीला सुरुवाती झाली असून या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जात आहे। प्रत्येक जिल्ह्यात अपात्र ठरलेल्या महिलांची यादी पाठवण्यात आली आहे आणि त्या यादीनुसार घरोघरी जाऊन तपासणी केली जाईल। या पडताळणीमागचा उद्देश चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढणे या मागचा उद्देश आहे। नियमबाह्य लाभार्थी अनेक महिला 21 ते 65 वयोगटात नसतानाही लाभ घेत असल्याचे आढळले आहे। सोलापूर जिल्ह्यात अशा 26,078 महिला आहेत। एका कुटुंबातील अनेक लाभार्थी एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याची उदाहरणेही समोर आली आहे। अपात्र महिलांचे लाभ बंद होणार। या पडताळणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळतील त्यांचे योजनेतील लाभ कायमचे बंद केले जातील। तसेच ज्या पुरुष लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून पैसे परत घेतले जातील। आतापर्यंत एकूण 42 लाख महिलांना विविध कारणांमुळे योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, याबद्दलचा जो काही EKYCचा जो काही GR आहे तोही आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केला आहे, तोही तुम्ही सविस्तर पाहू शकता। त्याबद्दलची जी काही लिंक आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे आणि EKYC कुठल्या लिंकवर करायची आहे त्याबद्दलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यातून तुम्ही पाहू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे सर्व संबंधित असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR बातमीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।